नमस्कार छोट्या मित्रांनो, आज आपण माकड आणि मगराची गोष्ट पाहणार आहोत। ही एक खूप प्रसिद्ध आणि बोधप्रद गोष्ट आहे। एका चतुर माकडाने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचा जीव कसा वाचवला हे आपण या गोष्टीत पाहूया। माकड आणि मगर खूप चांगले मित्र असतात, पण माकड रोज त्या मगराला झाडावरून जांभळे खायला द्यायचे। ते जांभळे तो घरी घेऊन गेला आणि त्या माकडाच्या बायकोला तिला वाटले की याचे काळीच किती गोड असेल, मला आता त्याचे काळीच खायचे आहे। तर चला आपण बघूया माकड त्या मगराला त्याचे काळीच देतो का कसे। एका मोठ्या नदीच्या काठी जांभळाचे एक मोठे झाड होते। त्या झाडावर एक माकड राहायचे। ते झाड अतिशय गोड जांभळाने लगडलेले असायचे। त्याच नदीत एक मगर देखील राहत होती। मैत्रीची सुरुवात त्यांची कशी होती ते पाहूया। माकड रोज झाडावरती गोड जांभळे खायचे आणि काही जांभळे नदीत मगरीसाठी टाकायचे। मगरीला ती जांभळे खूप आवडायची। हळूहळू त्या दोघात घट्ट मैत्री झाली। ते दोघे रोज गप्पा मारू लागले। एक दिवस मगरीने विचार केला, हे माकड रोज इतकी गोड जांभळे खाते तर त्याचे काळीज किती गोड असेल। मगरीने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली। मगरीच्या पत्नीने हट्ट धरला की तिला त्या माकडाचे काळीज खायचे आहे। मित्राची गद्दारी करणे मगरीला पटत नव्हते, पण पत्नीच्या हट्टापायी तो तयार झाला। मगर माकडाकडे गेली आणि म्हणाली, मित्रा, आज माझ्या पत्नीने तुला जेवायला बोलावले आहे। तू माझ्या पाठीवर बस, मी तुला घरी घेऊन जातो। माकडाने आनंदाने होकार दिला आणि तो मगरीच्या पाठीवर बसला। नदीच्या मध्यभागी गेल्यावर मगरीला वाटले की आता माकड पळून जाऊ शकणार नाही। त्याने माकडाला खरे काय ते सांगितले की त्याच्या पत्नीला माकडाचे काळीज खायचे आहे। माकड क्षणभर घाबरले, पण त्याने लगेच विचार केला आणि शांतपणे म्हणाला, अरे मित्रा, हे तू मला का नाही सांगितले? अगोदरच सांगायचे ना, मी तर माझ्या काळी झाडाच्या ढोलीतच विसरून आलो आहे। चला आपण परत जाऊया आणि मी माझे काळीज घेऊन येतो। मूर्ख मगरीला माकडाचे बोलणे खरे वाटले आणि तो माकडाला घेऊन परत झाडाकडे निघाला। जसा तो काठावर पोहोचला, माकडाने एक मोठी उडी मारली आणि झाडावर चढून बसले। झाडावर गेल्यावर माकड ओरडले, अरे मूर्खा, काळीज कधी शरीराच्या बाहेर असते का? तू माझ्या मैत्रीचा विश्वासघात केलास। आता इथून निघून जा, आपली मैत्री संपली। आणि ते मगर बिचारी तिथून निघून जाते, कारण त्याला त्याची चूक मान्य असते। आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला भेटले? तर या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की संकटकाळी घाबरून न जाता बुद्धीचा वापर केल्यास मोठ्या संकटातूनही मार्ग काढता येतो। तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? छान होती ना? मला तर खूप आवडली। अशाच गोष्टीसाठी आपल्या ऑफिशियल माया ट्रेल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।